नमस्कार, मी स्नेहल. तडका विथ स्नेहाची चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर रोज रोज पोळी भाजी खाऊन कधीतरी कंटाळा येतो आणि असं वाटतं की काहीतरी नवीन खावं. तर आज मी अशीच एक रेसिपी घेऊन आली आहे. तशी ती खूप जुनी रेसिपी आहे, पण काही एका नवीन टेक्निकसोबत किंवा नवीन पद्धतीसोबत. तर आजची रेसिपी आहे दाल बाटी रेसिपी. तर आपण सर्वप्रथम दाल बाटीसाठी पीठ मळून घेऊया. त्यामध्ये मी वापरलेलं आहे 2 कप गव्हाचं पीठ, त्याच कणिक असेही म्हणतात. सोबतच अर्धा कप बारीक रवा म्हणजेच सुजी आणि 1 चमचा बेसन. सोबतच मी यामध्ये ॲड करून घेते थोडासा अजवाईन आणि चवीपुरतं मीठ. आता आपण यामध्ये तेलाचे मोहन घालून घेणार आहोत. 3 ते 4 चमचे इथे मी तेलाचे मोहन पण इथे घालून घेणार आहे. तशी ही रेसिपी प्रत्येक प्रांतामध्ये नवीन नवीन नावाने ओळखले जातात. विदर्भामध्ये याला पाणगी, राजस्थानमध्ये बाटी, इकडे UPमध्ये लिट्टी असं म्हणतात. आज ही रेसिपी आपण कुठलंही ओव्हन न वापरता आप्पे पात्रामध्ये हे तयार करून घेणार आहोत. खूप छान खुसखुशीत अशी हे पाणगे इथे बनवून तयार होतात. तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे. जसं आपण पुरीचं पीठ मळतो तसं पीठ आपल्याला मळायचं आहे. चला तर मग आपण इथे एक आप्पे पात्र वापरणार आहोत. आप्पे पात्राला छान मी ऑइल लावून घेते आहे. आता मी याचे छोटे छोटे गोळे करून घेतले आहे. साधारण आपण लाडू बनवतो असे छोटे छोटे गोळे करून घेतलेले आहे आणि एक एक करून आपण पूर्ण आप्पेपात्रामध्ये घालून घेणार आहोत. जर तुमचं आप्पेपात्र मोठं असेल, आता हे माझं 12चं आप्पेपात्र आहे, तर आपण एका वेळेस 12 बाटी म्हणजेच पाणगे बनवू शकतो. आता मी सगळ्या बाटी आप्पेपात्रामध्ये घालून घेतलेल्या आहे आणि आपण झाकून याला 3 ते 4 मिनिट शिजवून घेणार आहोत. 3 ते 4 मिनिट झालेले आहे. आता आपण या बाटी दुसऱ्या बाजूने पलटवून घेऊया. हे बघू शकता तुम्ही, छान एका बाजूने छान शिजलेले आहेत. आता आपण याला दुसऱ्या बाजूने शिजवून घेऊया. आप्पे पात्रामध्ये ही बाटी खूप लवकर शिजतं, त्याच्यामुळे तुम्हाला हे पूर्ण शिजायला कमीत कमी 10 मिनिट वगैरे लागतात. चला तर हे मी छान पलटवून घेतले आहेत. आता आपण दुसऱ्या बाजूने पण याला छान शिजवून घेऊया. परत मी इथे 2 ते 3 मिनिट झाकून शिजवून घेणार आहे. हे बघा 2 ते 3 मिनिट झालेले आहे आणि आपण छान असे आता परतून घेणार आहोत त्याला. आता इथे सर्व बाटी मी खूप छान अशा परतून घेतलेल्या आहे. आता आपल्याला काय करायचं आहे ना, थोडं तूप याच्यामध्ये ॲड करायचं आहे आणि कंटिन्युअसली त्याला परतत राहायचं आहे. त्याच्यामुळे काय होतात ना, त्या जळत नाही आणि चारही बाजूनी छान शिजून येतात. विदर्भामध्ये ही रेसिपी जेव्हा ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यामध्ये थंडी पडतं तेव्हा प्रत्येकाच्या घरी केली जातं, किंवा शेतामध्ये ज्यांच्याकडे शेती आहे त्यांच्याकडे शेतामध्ये ते स्वयंपाक करतात तेव्हा पाणगी हा प्रकार नक्की केला जातो आणि तो सर्व केला जातो. वांग्याची भाजी, डाळ भाजी, गोड वरण, अशा कढी या वेगवेगळ्या पदार्थासोबत हे पाणगे सर्व केले जातात. तर इथे तुम्ही बघू शकता पाणगे खूप छान असे शिजलेले आहे आणि जेव्हा हे शिजायला येतात तेव्हा ते क्रॅक होतात. तर तुम्ही बघू शकता काही पाणग्यांना छान अशा क्रॅक झालेला आहे. याचा अर्थ त्या आतून छान अशा शिजलेल्या आहे आणि इथे परफेक्ट हे पाणगे शिजून तयार झालेले आहे आणि वरून खूप छान खुसखुशीत झालेले आहे. तर इथे हे पाणगे आता परफेक्ट आहे. तर आपण या पाणग्यांना सर्व करणार आहोत विदर्भ स्टाईलमध्येच. तर तोपर्यंत ना माझी तुम्हाला छोटीशी रिक्वेस्ट आहे की ही मी पुन्हा क्रिस्पी करून घेत आहे. तोपर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज
तडका विथ स्नेहाजी चॅनलला एकदा सबस्क्राईब करा. तर चला तर मग आपण हे विदर्भामध्ये पाणगे कसे खाल्ले जातात, कशासोबत खाल्ले जातात ते बघणार आहोत. तर इथे मी हे सर्व करते आहे वांग्याची भाजी. मी इथे तडकाचं साधं वरण बनवलं आहे, सोबतच कढी, ही गोड वरण किंवा गोड डाळ, ही चण्याच्या डाळीपासून बनतं, सोबतच राईस आणि कोशिंबीर बनवून घेतलेली आहे. आणि आता हे आपले पाणगे म्हणजेच बाटी. मी तुम्हाला एक फोडून पण दाखवते, तुम्ही बघू शकता खूप छान असे शिजलेले आहे. आणि यासोबत सर्व केलं जातं वरून खूप सारं तूप. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की